राज्यनाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर सोमवारी सायंकाळी अ युजलेस जीनियस हे नाटक सादर झालं। श्रेयस सोनार यांनी लिहिलेल्या नाटकाचं पार्थ घोरपडे यांनी दिग्दर्शन केले, तर मंगळवारी संध्याकाळी संस्कार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेनं बायको असून देखणी हे नाटक सादर केलं। संगीत सूर्य केशवराव भोसले कला अकादमी चॅरिटेबल ट्रस्टनं सोमवारी सायंकाळी राज्यनाट्य स्पर्धेत श्रेयस सोनार लिखित आणि पार्थ घोरपडे दिग्दर्शित युजलेस जीनियस हे नाटक सादर केलं। निकोला टेस्लाची अनोखी बुद्धिमत्ता, दुर्दैवी उपेक्षा आणि त्याच्या वेदनेनं भरलेल्या जीवन प्रवासाचं चित्रण या नाटकात पाहायला मिळालं। लेखकानं आधुनिक पिढीला भिडेल अशी नेमकी टोकदार भाषा वापरली आहे। ती काहीशी तांत्रिक वाटत असली तरी नाटकातील वैज्ञानिक संदर्भ आणि टेस्लाच्या विचारविश्वाची जटिलता पाहता ती आवश्यक वाटली। समकालीन राजकीय परिस्थिती, भांडवलशाहीची वाढती भूक आणि या दोघांमधील परस्पर स्वार्थी मैत्री यातून जगातील विज्ञान आणि संशोधन कसे मागे पडते हे वास्तव या नाटकात दाखवलं आहे। दिग्दर्शक म्हणून पार्थ घोरपडे यांनी नाटकाला प्रभावी दृश्य भाषा दिली। कौस्तुभ जंगम आणि तमन्ना बांदेकर यांनी संहितेला कल्पक दृश्य भाषा देताना पार्टीचा जल्लोष, मॉर्गनचं घर, US वॉर ऑफिस, न्यायालय, हॉटेल रूम, टेस्लाची प्रयोगशाळा अशा विविध जागा नेपथ्याच्या माध्यमातून चांगल्या दाखवल्या। तर यश शिंदे यांची प्रकाश योजना प्रभावी वाटली। क्षणार्धात होणारे नेपथ्य बदल, प्रसंगानुसार बदलणाऱ्या प्रकाश छटा, उत्तम वेशभूषा आणि रंगभूषा यामुळे प्रेक्षकांना चांगला अनुभव मिळाला। ऋषिकेश कुलकर्णी आणि सौमिल साठे यांच्या संगीत आणि ध्वनी संयोजनानं नाटकाला चांगली गती दिली। पार्थ घोरपडे यांनी निकोला टेस्लाची भूमिका अक्षरशः जिवंत केली, तर एडिसन, जॉर्ज, सारा आणि मॉर्गन या भूमिकाही विशेष लक्षात राहिल्या। तमन्ना बांदेकर, आदित्य सुतार, कौस्तुभ जंगम, शंतनू कबनूरकर, आदित्य मुगळे, श्रीजीवन तोनले, रोहित घोलप, श्रीपाद पाटील, नागनाथ पाटील, श्रेयस सोनार, चैतन्य हरडे, रेवा जितुरी, श्रीधर निंबाळकर, संकेत कल्लोळी, सुदर्शन एरंडोळे, संदीप खोजके यांच्याही भूमिका ठीक वाटल्या। दरम्यान मंगळवारी सायंकाळी राज्यनाट्य स्पर्धेत दशरथ राणे लिखित बायको असून देखणी हे नाटक भुयेवाडीतील संस्कार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेनं सादर केलं। नाटकाची मुख्य संकल्पना शंभू आणि त्याचा मित्र राजशेखर यांच्या भोवती फिरते। राजशेखर हा आपल्या बायकोच्या पगारावर जगणारा कामचुकार स्वभावाचा तरुण आहे। त्याला धडा शिकवण्यासाठी शंभू एक योजना आखतो आणि त्या योजनेअंतर्गत एक नाटक घडवून आणतो। त्यातून विनोदाची मालिकाच तयार होते। विनोदांचं टायमिंग आणि प्रसंगांची गती सांभाळण्यात दिग्दर्शक पांडुरंग पाटील कमी पडले, त्यामुळे नाटकाचा परिणाम खुलू शकला नाही। सादरीकरणात अनेक ठिकाणी अनेक कमतरता जाणवल्या। काही ठिकाणी संगीताचा अतिरेक झाल्यानं संवाद ऐकूच येत नव्हते। नेपथ्य आणि प्रकाश योजनेतही अनेक त्रुटी होत्या। कलाकारांमध्ये समन्वय नसल्यानं नाटकानं प्रेक्षकांचा भ्रमनिरास केला, तर पाठांतराचा अभावही प्रकर्षानं जाणवला। काही कलाकारांना तर आपली एंट्री कुठून घ्यायची हे सुद्धा कळत नव्हतं। ग्रामीण भागातील कलाकारांनी नाटक सादर करण्याचा प्रयत्न केला हे खरं आहे, पण राज्यनाट्य स्पर्धेत उतरताना गुणवत्तेकडेही तितक्याच गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे।